आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो हॅलो हाय गुड मॉर्निंग. ऍक्च्युली मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की मी आता घरून निघतोय, सो आपण भेटू थोड्या वेळात देवळात. का? सिरियसली का? तुमचं मेमरीचा काही प्रॉब्लेम आहे का हो? नाही, कालच आपलं ठरलं होतं ना देवळात भेटायचं. तुमचा रुमाल आहे माझ्याकडे, मला तो परत करायचा आहे, त्याकरता भेटणार होतो आपण. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, तो रुमाल तुमच्याकडेच राहू द्या म्हणून. पण मी पण तुम्हाला म्हणालो ना की मी तुमचा रुमाल असाच माझ्याकडे नाही ठेवू शकत, मला तो धुवून परत करावाच लागणार. हे बघा, मला शाळेत लवकर जायचंय, त्यामुळे मी मंदिरात नाही येऊ शकत. हे देन मी घरीच येतो मग. नाही, घरी अजिबात नको. मागच्या वेळेस कसा प्रॉब्लेम झाला होता माहिती आहे ना तुम्हाला. ओके देन शाळेत. हे बघा प्लीज, शाळेत पण नका येऊ, उगाच लोकांमध्ये चर्चा नको. अहो काय चाललंय काय तुमचं? एकतर आपलं ऑलरेडी काल ठरलं होतं देवळात भेटायचं, त्यात तुम्ही आता आणखी कन्फ्युजन क्रिएट करताय. सी, देऊळ आपल्याकरता भेटायला बेस्ट ऑप्शन आहे, तिथे कोणालाच काही प्रॉब्लेम होणार नाहीये. ओके, सो आपण देवळात भेटूया, फिक्स. ठीक आहे, येते मी. ग्रेट, इकडे भेटा, मला तुम्हाला आणखी काहीतरी सुद्धा सांगायचंय. नक्की हा, तर तुमच्या घरी येऊन पोहोचेन मी. बाय बाय. तुम्ही जे सांगणार आहात त्यासाठी माझा नकार ठरलेला आहे. हाय. हॅलो. कुठे कुठे हरवलात? तुमचा रुमाल. धुवून आणल्या? थँक्स. बाय द वे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हो ग्रेट, पण मी आधी सांगणार. नाही, आधी मी सांगते, तुम्ही ऐका. नाही नाही नाही, मी आधी म्हणालोय ना, सो माझं जास्त महत्वाचं आहे, मी सांगणार. मलाही महत्वाचंच सांगायचंय. माझं लग्न ठरलंय. आता लग्न कोणाबरोबर ठरलंय हे मला नाही माहिती. काय? आय नो तुम्हाला हे सगळं ऐकून खूप स्ट्रेंज वाटत असेल, पण खरं आहे, मी तिला भेटलो पण नाही आणि मी तिचा फोटो सुद्धा बघितला नाही. ऍक्च्युली माझं लग्न माझ्या घरच्यांनी ठरवलं आणि मला माहिती आहे माझ्या घरचे माझ्याकरता जे काही ठरवतील ते माझ्याकरता योग्यच असेल. तुम्हाला आता प्रश्न पडले ना की मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय. त्याचं काय आहे ना, आतापर्यंत माझ्या लाईफ मध्ये माझा कोणीच मित्र मैत्रीण असं कोणीच नव्हतं. जो काही बॉन्ड आहे तो माझ्या
माझा माझ्या फॅमिली बरोबरच. म्हणजे आम्ही जे काही डिसिजन घेतलेत किंवा डिस्कस केले ते सगळं मी माझ्या फॅमिली बरोबरच. पण माहिती नाही का तुम्हाला भेटल्यापासून ना तुमच्या बरोबर एक काहीतरी वेगळंच कनेक्शन असल्यासारखं वाटतं. आता बघा ना, आपण या आधी जेव्हा जेव्हा भेटलोय तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्ही मला म्हणालात की ही आपली लास्ट भेट आहे, इथून पुढे आपल्याला कधीच भेटायचं नाहीये. तरी सुद्धा काही ना काहीतरी घडतं आणि आपण एकमेकांपुढे येऊन उभे राहतो. बरोबर? तुम्हाला गंमत नाही वाटत ही? मला तर भारी गंमत वाटते. आणि आता बाकी सगळं तुमच्यावर आहे. म्हणजे तुम्ही मला मित्र मानाच अशी माझी काहीच जबरदस्ती नाही, पण मी मात्र तुम्हाला माझी मैत्रीण मानले. आणि म्हणूनच माझ्या आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट आज मला तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटली. खरं तर मी इतक्यात लग्न करायला तयार नव्हतोच, पण आमचे गुरुजी म्हणाले की या वयात जर माझं लग्न झालं नाही तर माझ्या जीवाला धोका आहे. आणि म्हणून मग आमच्या जानूला टेन्शन आलं. मग माझ्या पत्रिकेला जुळणारी पत्रिका शोधली आणि मग फायनली लग्न होत आहे. मुलगी माझा जीव वाचवणार आहे म्हणे. तिला मी अजूनपर्यंत बघितलं सुद्धा नाहीये. पण आता मला त्या मुलीबरोबर माझं अख्खं आयुष्य काढायचं, जिला मी बघितलं सुद्धा नाही. आणि सिरियसली सांगू का, या सगळ्या गोष्टींवर माझा पर्सनली अजिबात विश्वास नाहीये, पण माझा माझ्या जानूवर खूप विश्वास आहे. म्हणून मी लग्नाला होकार दिला. नाव युअर टर्न. बोला. बोला. काय झालं, अशा गप्प का बसलात तुम्ही? बोला ना. मी काय बोलू? तुम्हाला पण मला काहीतरी सांगायचं होतं ना, ते बोला. मी विसरले. सिरियसली? अहो, आता 2 मिनिटं आधी तुम्ही भांडत होतात माझ्याशी की आधी मी सांगणार म्हणून, आणि आता विसरलात? नाही, खरंच विसरली. पण यू नो व्हॉट, मला माहितीये तुम्हाला सुद्धा हवा तसा एक चांगला लाईफ पार्टनर मिळेल. तुम्हाला कसं माहित? तुम्हाला आठवतंय का आपण जेव्हा पहिल्यांदा देवळात भेटलो होतो तेव्हा तुम्ही प्रसाद घेऊन देवाकडे प्रार्थना केली होती एका मुलाकरता की त्याला हवी तशी एक चांगली लाईफ पार्टनर मिळू दे. आठवतं? तो मुलगा मीच होतो. ऍक्च्युली माझ्या जानूनेच ती पूजा ठेवली होती आणि तो प्रसाद सुद्धा. सो आज तशीच एक प्रार्थना मी देवाकडे मागणार की माझ्या मैत्रिणीला तिला हवा तसा एक चांगला लाईफ पार्टनर मिळू दे. देवा, कुठल्या धर्म संकटात टाकलंयस मला. आता काय सांगू मी यांना? हे ज्या मुलीबद्दल बोलतायत ती मुलगी मीच आहे. तू विचार ना बाप्पाला, माझ्यामुळे ज्याचा जीव वाचणार आहे त्याला मी नकार कसा देऊ? देवा,
सईच्या रूपाने खरंच एक खूप चांगली मैत्रीण भेटली. प्लीज ही मैत्री अशीच आयुष्यभर टिकू दे. तिच्यासोबत आयुष्य काढायचंय अशा मुलीचा त्यांनी चेहराही पाहिलेला नाहीये, आणि तरी देखील तिच्याबद्दल किती विश्वास आहे त्यांच्या मनात. आणि देवा, मला असं वाटतं की सई खूप चांगला मुलगा डिझर्व करते, एक चांगला लाईफ पार्टनर. प्लीज लवकरात लवकर तिला हवा तसा एक चांगला मुलगा तिच्या आयुष्यात येऊ दे प्लीज. गुरुजी. सुखाने नंदा. सई अगं तू आराम कर, मी करते सगळं. आई थोडंच राहिलंय, तू जा. ताई, जा, मामा आवाज देतो. ए ताई. अगं बाई, बडीशेप काढून ठेवलीस ना? हो हो. हे घे, बडीशेपच हवी ना तुला? हा, ते झालंच. पुढं काय करायचं ठरलंय? कशाचं काय करायचं? अगं कशाचं काय? सईच्या लग्नाचं. मी तरी काय सांगू रे, खूप समजवलं तिला, पण नंतर काहीच बोलली नाही. काय ना ताई, ते गुरुजी सारखे फोन करतायत, विचारतायत की तुमचं काय ठरलं. तर काय सांगायचं त्यांना? काहीच कळत नाहीये बघ. तिच्या मनात काय चाललंय ना, कळायला मार्ग नाही. बरं, या बाबतीत आपण जबरदस्ती पण नाही ना करू शकत. तसं मनातून वाटलं पाहिजे ना तिला. नाही, ते बरोबर आहे, लग्नाच्या बाबतीत घाई नाही करतायत. बघ, आपण आपल्या मुलीच्या कलानच घ्यायचंय, पण त्या मुलाचा पण विचार करायला पाहिजे ना ग. गुरुजींनी सांगितलंय की त्यांचं लग्न हे त्यांच्या वयाच्या 30व्या वर्षाच्या आत नाही झालं तर त्यांच्या जीवाला धोका आहे. अरे देवा, हळू हळू. पण असं कसं? काय झालं? काय बोलताय तुम्ही? काय नाही, आपलं हे असंच गप्पा मारत होतो. गप्पा? मामा, तुम्ही कुठल्या विषयावर बोलताय ना हे मला चांगलंच माहिती. हे बघ सई, हे स्थळ आम्हाला कितीही मान्य असलं ना तरी आम्हाला तुझ्या निर्णयाच्या विरोधात अजिबात जायचं नाहीये. तुझा जो काही निर्णय असेल तो असू देत. हे बघ, तुला जर का मनातनं नको वाटत असेल ना तर तू तसं सांग, मी गुरुजींना सांगून टाकतो. नाही म्हणजे ते दुसरी स्थळ बघायला तरी मोकळे होतील ना. आमचे गुरुजी म्हणाले की या वयात जर माझं लग्न झालं नाही तर माझ्या जीवाला धोका आहे. आणि म्हणून मग आमच्या जानूला टेन्शन आलं. मग माझ्या पत्रिकेला जुळणारी पत्रिका शोधली आणि मग फायनली लग्न होत आहे. आता उशीर झालाय, मी उद्या गुरुजींना फोन करून सांगतो. मामा थांब. म्हणजे तू असं लगेच नकार नको कळवूस त्यांना. म्हणजे? हे बघ, तू समजतोयस तसं काही नाही. हा, मला थोडा वेळ हवाय विचार करायला. हा ठीक आहे ना, मी गुरुजींना तसं सांगतो की तिला थोडा वेळ हवाय. मामा, मी हो नाही म्हणालीये, मला विचार करायला वेळ हवाय असं म्हणते मी. अगं घे की, हवा तेवढा वेळ घे. अगं पण नंतर आमची गडबड होईल, ते दागिने कपडे वगैरे कस. आई 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 थांब. मी वेळ मागितलाय याचा अर्थ तुम्ही पुढची तयारी करा असं नाही होत. जोपर्यंत माझा निर्णय नाही होत तोपर्यंत प्लीज तुम्ही पुढची तयारी नका करू प्लीज.
काय सांगायचं हिला आता? काय सांगायचं? काही नाही. ती नको म्हणाली नाहीये ना. अरे पण हे बघ, ती नाही म्हणाली नाहीये याचाच अर्थ ती काहीतरी विचार करते याबद्दल. हे लक्षात येते का? देवा, आता हे सगळं तू ठरवलंयस. हे सगळं तूच नीट मार्गी लाव बाबा. येस 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 येस. नाही ऐका, मला ना मीटिंगच्या आधी सगळे पॉइंटर्स लागणार आहेत. येस. खाऊन घे पटकन. नकोय नकोय नकोय. अरे अहो नाही नाही, तुम्हाला नकोय नाही म्हणालोय मी. मला हवेत सगळे डिटेल्स पाठवा लागेल, मेल करा. नकोय मला, नकोय. अहो अहो, तुम्हाला नको नाही म्हणते मी. मला डिटेल्स पाठवा, मला गरज आहे त्याची. आणि ऐका, मी आता बाकीचं सगळं ना ऑफिसला येऊनच बोलतो. ओके, या बाय. काय चाललंय तुझं? काय चाललंय? तुला माहितीये किती काम आहेत आज? किती किती ऑफिसला पळायचं, उशीर झालाय. तुझं काय चाललंय? ऑफिसला जाऊन कामच करणार आहेस ना तू? आता पटकन इथे बस आणि खा आधी. लिसन, मी ऑफिसला जाईन आणि नक्की काहीतरी खाईन. तू नको टेन्शन घेऊस. ओके? बरं मग खाऊ नकोस, निदान दूध तरी पी. नाही, आता काहीच नकोय मला. सिरियसली सांगतोय, खूप खूप उशीर झालाय. एकतर मला ना वॉलेट सापडत नाही, कुठे ठेवलंय काहीच कळत नाहीये. अच्छा, मग हातात काय तुझ्या? हातात काय माझ्या माझं डोकं पण चालत नाही अगं आई. म्हणून म्हणते दूध पी, धावेल डोकं. हे इथे बघ, नाही प्यायल्याशिवाय कुठेही पाठवणार नाही तुला मी. अजून कर पटकन. डन डन, आय एम डन. दड येस रिज, आय एम फुल. आता नकोय मला. कमाल आहे बाई तुझी. दादा मी जाऊ? तू ऑफिसला निघालायस की शाळेत चाललायस? म्हणजे दादा स्कूल गोईंग बॉय असल्यासारखं तू त्याच्या मागे मागे करतेस. आजकाल जरा जास्तच लाडात नाही येतात का तुम्ही? अगदीच. आता जरा उशीर झालाय, नंतर बघतो तुम्हा दोघांना. तुला कुठे वेळ असणार आहे बाबा नंतर आमच्याकडे बघायला? का? बायको येणार नंतर तुझी, आमच्याकडे कशाला बघशील तू? हो ना, मग काय दिवस रात्र फक्त तिच्याचकडे बघत राहशील. काय म्हणालीस? काय म्हणालीस? नाही का सोड, तुला मजा येते ना खूप मस्करी करायला माझी. हो म्हणते. नको रे, सोड रे. आता सोडतोय तुला, पण इथून पुढे जर तुम्ही दोघांनी अशी मस्करी केली ना तर लक्षात ठेवा बेटा. ओके ओके, नाही करत मस्करी, पण एका अटीवर. कुठली अट? आम्हाला बहिणीचा फोटो बघायचा. काही पण. अरे अजून मीच फोटो बघितला नाही, तुम्हाला कुठून दाखवू? सिरियसली तू अजूनही वहिनीचा फोटो नाही बघितलायस? नाही. आणि फोटो न बघता तू लग्नाला तयार झालायस. हो. अरे गुरु, लवकर उठ. काय चाललंय तुझं? अरे श्रावण बाळा, किती थोर आहेस तू. तुझ्यासारखा मातृभक्त या भूतलावर होणे नाही. काय रे, नका त्रास देऊ माझ्या मुलाला. ओ हॅलो, आम्ही सुद्धा तुझीच मुलं होता. हो. आणि बर, तुझी अशी इच्छा असेल की तुझ्या या लाडक्या मुलाला आम्ही त्रास नको द्यायला, तर मग दाखवा आम्हाला वहिनीचा फोटो. अगं आम्हीच बघितला नाहीये अजून, पण गुरुजींनी बघितलाय ना, म्हणजे मुलगी चांगलीच असणार. ते आम्हाला काही माहित नाही. आम्हाला फोटो बघायचा. फोटो दाखव. फोटो का? फोटो नका रे त्याला त्रास देऊ. ताई, हे ताई. आले आले. काय रे? काय करत काय होतीस? अरे सईचे फोटो बघत होते. गुरुजींना द्यायला हवा ना. बघ बरं यातला कुठला चालेल का. ताई, यातला फोटो बघितला ना तर गुरुजी तिला लगेच शाळेत ऍडमिशन देऊन टाकतील. काय रे मधू, काही बोलतोय? अगं ताई, तिच्या शाळेच्या आयडी साठी फोटो नकोय आपल्याला. हा चालणार नाही का? लग्नासाठी द्यायचा आहे ना फोटो. फोटो कसा चांगला पाहिजे. कुठून आणायचा चांगला फोटो? हा, एकतर ती फारशी नटत नाही, आणि नटली तरी फोटो काढायची हौस नाहीये तिला. तुझीच मुलगी ती, तुझ्यासारखीच एकदम साधी सुधी. तर आमची मुलगी बघ, तिला एक चांगला फोटो मागितला ना तर 100 फोटो समोर आणून टाकेल. दिवसभर तेच करत असते ना, असे असे करून सारखे आपले फोटोच काढत राहायचे ना. हौस आहे रे तिला. कसली आली डोंबलाची हौस. वंस, अहो यांना कसलं आलंय लेकीचं कौतुक. यांना फक्त आपल्या भाचीचं कौतुक.
तुमच्या? बघू. अगं बाई, सईचे एवढे फोटो? काय हो, बॅनर वगैरे लावताय की काय शहरात? भाची माझी हुशार, भाची माझी गुणी, भाची माझी फलाणी, भाची माझी जगात भारी. ही कसली आली भारी? भारी तर तू आहेस. आणि तुझे बॅनर लावायची गरजच नाहीये, कारण अख्ख्या एरियाला माहितीये तू किती भारी आहेस. मला गुळ लावणं बस करा आणि एवढे फोटो का बघताय ते सांग. काही नाही अगं वहिनी, ते आवरावरी करत होते ना, मग साईचे फोटो सापडले म्हणून बघत होते जरा. एवढी अडकत का चालली यांची गाडी? काही लपवताय का माझ्यापासून? अगं घर तुझं, तुझ्यापासून कुठली गोष्ट लपून राहणार आहे मला सांग. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,